नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोप्यात सोपा चॉकलेट केक। त्यासाठी आणि आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत। सर्वात आधी आपण पाऊण कप साखर घेऊया। हा 1 कपाचं माप आहे, तर पाऊण कप आपण साखर घेतली आहे। पाऊण कप दूध घालूया आणि 1/3 कप तेल घालायचे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, साखर पूर्ण विरघळेपर्यंत। आता हे बघा, साखर सगळी विरघळलेली आहे। यात आपण 2 ते 3 थेंब व्हॅनिला इसेन्स घालूया। आता यामध्ये आपल्याला ड्राय इंग्रेडियंट्स घालायचे आहेत। त्यामध्ये हे 1.5 कप आपण गव्हाचं पीठ घालायचे। नेहमी केक करताना पीठ चाळूनच घ्यायचं, म्हणजे केक व्यवस्थित हलका होतो। ही पाव चमचा कोको पावडर घातली आहे। 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा। तर हे आधी व्यवस्थित मिक्स करूया। आता हे चाळून झालेलं आहे, हे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचंय। हे बघा, आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं असं कट अँड फोल्ड मेथडने। यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स घालणार आहोत, ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असतील तरच घालू शकता। इथे मी काजू आणि बदाम घेतलेत। आता यातले थोडेसे आत घालायचे आणि थोडे वरून घालायचे गार्निशिंगसाठी। जर तुम्हाला अगदी ड्राय वाटत असेल तर थोडंसं दूध घालायला हरकत नाहीये, पण आता यामध्ये घालायची गरज नाही। हे व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे। आता मी इथे टीनला ग्रीस करून घेतलंय। यात आपण हे मिश्रण घालूया। थोडंसं असं टॅप करायचंय, म्हणजे जे जर काही हवा असली आतमध्ये तर ती निघून जाते। आता यावरून परत ड्रायफ्रुट्स घालायचे। थोडंसं स्पॅच्युलाने थोडे वरून प्रेस करायचे, म्हणजे नाहीतर ते असे सुटे राहतात आणि मग पडतात। आता आपण बेक करायला ठेवूया। आज मी कुकरमध्ये बेक करणार आहे। मी इथे प्रीहीट करायला ठेवला आहे 10 मिनिटं। इथे मी 10 मिनिटं कुकर प्रीहीट करायला ठेवला होता। आता आपण केक ठेवूया आणि बरोबर 45 मिनिटांनी आपण बघायचं। गॅस लो टू मीडियम ठेवायचा। 40 मिनिटं झाली आहेत, आपण उघडून बघूया। आता मध्ये सुरी घालून बघायची आहे। हे बघा, त्याला अजिबात काही चिकटून आलेलं नाही, याचा अर्थ आपला केक झालेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे, हे बाहेर काढून थंड करायचं आणि मगच डिमोल्ड करायचं। हे थंड झालं, आता आपण काढून घेऊया। थोड्याशा कडा याच्या सोडवून घ्यायच्या। हे बघा, तुम्ही बघू शकता अगदी स्पॉन्जी झालेला आहे, मस्त। आता आपण केक कट करूया। मी लहान पीस नाही करणार आहे। हे बघा, अगदी सुंदर छान असा स्पॉन्जी केक झालेला आहे आपला।
तुम्ही नक्की करून बघा. हा गव्हाच्या पिठाचा केक आहे आणि अतिशय छान लागतो. तुम्हाला मैद्याचा नको असेल तर हा अतिशय चांगला पर्याय आहे प्रवासाला वगैरे नेण्यासाठी आणि अगदी हमखास 8 ते 10 दिवस चांगला टिकतो. तुम्ही नक्की करून बघा. आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे तुम्ही बघू शकताय किती छान अगदी स्पॉन्जी झालेला आहे केक. तुम्हाला जसा हवा, मैद्याचा हवा असेल तर मैद्याचाही करू शकता, पण गव्हाच्या पिठाचा अतिशय छान लागतो आणि छान फुलतोही.